पावसाच्या प्रतीक्षेत राज्यात मान्सूनच्या आतापर्यंत 81 बळी. पुण्यात भिंत कोसळल्यानं धोकादायक झालेला पाटसकर वाडा पाडला. 2 निष्पाप महिलांच्या मृत्यूनंतर महापालिकेला आली जाग. कोल्हापुरात सिरियल किलरची दहशत. रिलायन्स मॉल जवळ सापडला महिलेचा मृतदेह. डोक्यात दगड घालून हत्येचा संशय. नवी मुंबईतल्या दगडखाण दुर्घटना आणि खाण चालकासह दोघांवर गुन्हा. खाण चालक मन्नत शेखला अटक. बिहारमध्ये नितीश कुमारांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. नितीश कुमारांना 126 मतं. ठरावाला विरोध करण्याऐवजी बहिष्कार. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टॉस जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय. दक्षिण आफ्रिकेची पहिली बॅटिंग. आणि मुलुंडमध्ये बिजली नावाच्या हत्तीणीवर उपचार सुरू. बिग बीससह अनेक NGO बिजलीच्या उपचारासाठी पुढे. नमस्कार, TV9 मध्ये आपलं स्वागत. मी निखिला. कायद्यानं संज्ञान असलेले स्त्री आणि पुरुष अनेक वर्षे एकत्र राहत असतील आणि त्यांच्यामध्ये जर शरीर संबंध असतील तर तो विवाहच ठरतो आणि त्यामुळे त्यांना कायदेशीरदृष्ट्या पती पत्नी मानण्यात यावं असा महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल सोमवारी मद्रास हायकोर्टानं दिलाय. स्त्री पुरुषांना शरीर संबंध ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या परिणामांचीही जबाबदारी त्यांचीच असते असंही न्यायाधीश CS कानन यांनी हा निकाल देताना नमूद केलंय. मंगळसूत्र, लग्न, अंगठी यासारखे सोपस्कार हे समाजाच्या समाधानासाठी असतात असं न्यायमूर्ती कार्नन यांनी निकालामध्ये म्हटलंय. अपवादात्मक परिस्थिती वगळता अशा प्रकारच्या शरीर संबंधांचा पुरावा सादर करू शकल्यास विवाहविषयक कोणत्याही समस्येसाठी फॅमिली कोर्टामध्ये जाता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. फॅमिली कोर्टामध्ये एप्रिल 2006 मध्ये आलेल्या एका खटल्यासंबंधात निर्णय देताना मद्रास हायकोर्टानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. कोइंबतूर हायकोर्टानं एका पोटगी संबंधीच्या खटल्यामध्ये 2 मुलांच्या संगोपनासाठी दर महिना 500 रुपये पतीनं पत्नीला द्यावेत असा आदेश दिला होता. तर न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च म्हणून 1000 रुपये देण्याचे आदेशही देण्यात आले होते. आणि या दोघांच्या विवाहाची कोणतीही कागदपत्र ही पुरावा म्हणून उपलब्ध नसल्यामुळे कोर्टानं हे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधामध्ये मद्रास हायकोर्टामध्ये दाद मागण्यात आली होती आणि त्यानंतर मद्रास हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. न्यायमूर्ती CS कानन यांनी या प्रकारचा निर्णय दिलेला आहे. संज्ञान असलेल्या स्त्री पुरुषांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले तर तो विवाह ठरावा असा एक महत्त्वपूर्ण निकाल मद्रासच्या न्यायालयाने दिलेला आहे. दूरगामी असा परिणाम करणारा हा निकाल आहे. त्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण झालेले आहेत आणि हेच प्रश्न घेऊन आपण आपल्याबरोबर काही गेस्टही आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मेघना पटेल अभिनेत्री आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. आणि ॲडव्होकेट रमा सरोदे या ॲडव्होकेट आहेत, पुण्यावरून ते आपल्याशी बोलतायत. आणि मनीषा कायंदे सामाजिक आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. तुमच्या सगळ्यांचंही स्वागत यामध्ये. सुरुवातीला मी ॲडव्होकेट रमा सरोदे यांच्याकडे जाते. रमाजी, न्यायालयाचा हा जो काही निर्णय आहे त्याची परिभाषा नेमकी काय आहे? काय आहे हा निर्णय? मला वाटतंय की न्यायालयाने कुठेतरी एक खूप नैतिक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या नात्याकडे बघितलेलं आहे. तर असं काही बघण्याची गरज नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याकडे 2005 मध्ये जो हिंसाचार प्रतिबंधक कायदा आला तर त्यामध्ये जर आपण कौटुंबिक नातं म्हणजे काय ह्याची जर व्याख्या आपण जर वाचली तर त्यामध्ये लग्नासारखे जे संबंध आहे ज्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतो तर ते कौटुंबिक नातं म्हणून मान्य केलेलं आहे. मग अशा वेळेला त्याला एक लग्नाचं फक्त लेबल लावून जे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो मला फारसा योग्य असा वाटत नाही. ह्या केस पुरतं जर बोलायचं झालं
तर त्या महिलेला आणि तिच्या मुलांना अधिकार जे आहेत ते आपल्याला नाकारता येणार नाही, कारण का ते कौटुंबिक नातं त्या अर्थी होतं, जरी कागदोपत्री लग्न झालेलं नसेल तरीही. आणि म्हणून त्या महिलेला आणि त्या मुलांना पोटगीचा जो अधिकार आहे तो मिळायलाच पाहिजे होता, पण त्याला लग्न म्हणून त्या नातेसंबंधाला लेबल करण्याची मात्र काही रमाजी, मात्र त्या संदर्भातला एक वेगळा कायदा आहेच. म्हणजे जर शरीर संबंध आले असतील आणि त्यातून जर मुलं जन्माला आली असतील तर त्या मुलांसाठी वारसा हक्कानं त्यांच्यासाठी एक वेगळा कायदा आहेच. मात्र हा निर्णय जो आहे तो एक वेगळा निर्णय आहे, जो लग्न संस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असा हा निर्णय आहे. म्हणूनच एकूणच हा निर्णय या एका प्रकरणासंदर्भातला होता का, हे मला विचारायचं होतं. एक चुकीची समज आहे की जर लग्न न होता किंवा लग्नाबाह्य संबंधातून जर मुलं झाली तर त्यांना आपण इलेजिटिमेट मुलं म्हणायचं का, असा एक जो लोकांच्या मनातला प्रश्न आहे. तर सुप्रीम कोर्टाने अनेक वर्षांपूर्वी हे म्हटलेलं आहे की मुलांना लेजिटिमेट किंवा इलेजिटिमेट म्हणता येणार नाही. तुमचं नातं लीगल असेल किंवा इलिगल असेल, पण मुलं ही लेजिटिमेटच असतात, कारण का ते दोन ॲडल्टच्या निर्णयाने झालेले अपत्य असतं. आणि त्या अर्थाने मग ती मुलं जरी लग्नाच्या चौकटीतली नसतील किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मधली असतील तरी त्या मुलांना वारसा हक्क हा मिळतोच. बरोबर. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, कारण आणखी आपल्या या कायद्याविषयी आणखी जाणून घ्यायचे, या निर्णयाविषयी आणखी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा कायंदे आपल्याबरोबर आहेत. मनीषाजी, न्यायालयाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतं? नाही, न्यायालयाचा हा जो निर्णय आहे तो मला अतिशय ऐतिहासिक असा वाटतो. आणि ज्या स्त्रिया अशा प्रकारच्या संबंधामध्ये मनीषाजी, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, तुमचा आवाज पोहोचतोय. न्यायालयाने जो काही निर्णय, मद्रास न्यायालयाचा जो काही निर्णय आहे, त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, पहिली प्रतिक्रिया माझी अशी आहे की हा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण अनेक स्त्रिया अशा प्रकारच्या संबंधांमध्ये कळत नकळत अडकलेल्या असतात आणि पुरुष बेजबाबदारपणे वागण्याची शक्यता अधिक आहे. आणि त्यामुळे जबाबदारीने, नैतिकतेने वागावं समाजातल्या स्त्री पुरुषांनी, यासाठी हा निर्णय मला अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा वाटतो. तो जरी प्रथमदर्शनी थोडा अवाक करणारा किंवा एक काहीतरी वेगळा वाटतो, परंतु मला असं वाटतं प्रत्येक केस टू केस सखोल विचार करायला पाहिजे. आणि यामध्ये जबाबदारी हा जो शब्द वापरला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण अनेक वर्ष संबंध ठेवून बेजबाबदारपणे एखादा पुरुष स्त्रीला सोडून जाऊ शकतो आणि त्यामुळे तिची जी काही अवस्था होते तर त्याला तो कुठल्याही परिस्थितीत अकाउंटेबल राहत नाही. आणि ह्यामध्ये कुठेतरी अकाउंटेबल राहावं दोघांनी परस्परांविरोधी, त्यामधून हे स्पष्ट होताना दिसतंय. मनीषाजी, तुमच्याच उत्तरावर मला एक प्रश्न इकडे निर्माण झालेला आहे की तुम्ही आता म्हणालात की नैतिकतेसाठी म्हणून स्त्री पुरुषांनी हा निर्णय जो आहे न्यायालयाने दिलेला त्यांच्यासाठी हा एक स्वागतार्ह आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र हीच नैतिकता पाळावी यासाठी समाजानं काही बंधनं घालून दिली आहेत आणि त्यातलंच एक बंधन म्हणजे लग्न. बरोबर. विवाह संस्था तेवढ्यासाठीच आहे. मग ही नैतिकता पाळण्यासाठी जर आपल्याकडे विवाह संस्था आहे, लग्न संस्था आहे, तर अशा वेळेला जर शरीर संबंध ठेवले तर तो विवाह समजावा, हा निर्णय तुम्हाला काय योग्य वाटतोय? नाही, आता असं आहे, लग्न संस्था ही तर आवश्यक आहे आणि ती राहणारच आहे, अनादिकालापर्यंत राहणार आहे की त्याच्यात. कारण विशेष करून भारतामध्ये तर त्याचं कुठेही ती कमी होणार नाही असे चिन्ह नाहीयेत. परंतु अशा अनेक परिस्थितींमध्ये स्त्री पुरुष एकत्र येतात आणि त्यामधून त्यांचे संबंध निर्माण होतात. आणि अनेक वेळा पुरुष स्त्रियांना लग्नाचा आमिष देऊन फसवणूक करतात आणि ह्या फसवणुकी बद्दल खबरदारी किंवा नंतर तो अकाउंटेबल राहत नाही. मी जो पुन्हा जो शब्द वापरते अकाउंटेबिलिटी, म्हणजे कुठेतरी आपली जबाबदारी आहे, आपण ती जबाबदारी झटकू शकत नाही. किंवा मग त्यांनी दोघांनी विचार करावा की अशा रिलेशनमध्ये एंटर व्हावं की नाही. आणि म्हणून मी हा निर्णय याचं एक प्रकारे स्वागत करते. जरी तो काही सगळ्यांना म्हणजे ते म्हणून काही समाजाने तेच करत सुटावं असा त्याचा अर्थ अजिबात नाहीये, परंतु जे त्याच्यामध्ये आहेत तर त्यामध्ये त्यांनी जबाबदारीने वागावं. आणि नंतर काही परिस्थितीमध्ये कोणी वेगळे झालेत तर वेगळे होतानाही त्याला काहीतरी एक पद्धत असावी. किंवा म्हणजे एखादा पुरुष मग त्या बाईला झटकून म्हणजे अनेक वर्ष तिचा उपभोग घेऊन नंतर तिला सोडून जेव्हा जातो किंवा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो, हे लग्न लीगल किंवा इलिगल दोन्ही रिलेशन मध्ये हे होऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय महत्त्वाचा आहे.
अगदी, आणि या निर्णयाचे एक सांगोपांग विचार यामध्ये निर्माण होणं आणि त्याचा विचार करणं आवश्यक बनलेलं आहे. आपल्या बरोबर आहेत अभिनेत्री मेघना पटेल आपल्या बरोबर आहेत. न्यायालय का ये जो निर्णय है वो आपको कैसे लग रहा है? देखिए, मुझे लगता है कि जब भी कोर्ट कोई निर्णय लेती है तो बहुत सोच समझकर फिर उस पर अमल लागू करती है। तो कोर्ट ने ये निर्णय लिया है वो मेरे हिसाब से ये एकदम सही निर्णय है, क्योंकि हमारी सोसाइटी मैन डोमिनेट सोसाइटी है और हमारी सोसाइटी में औरतों पे काफ़ी अत्याचार होता है। हम शायद मेट्रो सिटी में रहते हैं तो हमें नहीं पता चलता, पर समहाउ मैं जो इंडस्ट्री में हूँ, हमारी इंडस्ट्री काफ़ी मॉडर्न है, पर यहाँ पे भी हमको लगता है कि औरतों के साथ काफ़ी नाइंसाफ़ी होती है। तो कोर्ट ने ये जो निर्णय लिया, मैं उससे खुश हूँ और मुझे ये निर्णय अच्छा लगता है। लेकिन मेघना जी, ऐसे नहीं लगता कि इसका गलत इस्तेमाल भी हो सकता है? हाँ, देखिए, कोई भी जब निर्णय आता है उसके सही पहलू भी होते हैं, गलत पहलू भी होते हैं। वो हर इंसान पे प्रति लागू होता है कि कौन इसका कैसे इस्तेमाल करता है। पर मुझे लगता है ज़्यादातर इससे लोगों को फ़ायदा होगा, नुकसान मुझे बहुत कम लगता है। जी, मी ॲडव्होकेट रमा सरोदे यांच्याकडे पुन्हा जाते. रमाजी, हा कायदा जो आहे किंवा हा निर्णय आहे मद्रास कोर्टाचा, हा कुठेतरी स्त्रीला कमकुवत करणारा आणि पुरुषाला वरचढ ठरवणारा किंवा त्याला संरक्षण देणारा आहे असं नाही का वाटत? नाही, असं नाही वाटत, कारण का ह्या निर्णयांनी त्या स्त्रीला एक प्रकारचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे. तिने जी पोटगी मागितली होती तर ती संबंधासारखं ते संबंध असल्यामुळे ती तिला मिळू शकती आहे. त्यामुळे मला ते उलट स्त्रीचा अधिकाराला कुठेतरी जपणारा हा निर्णय निश्चित आहे. जर ह्या एका केस पुरता मर्यादित जर आपल्याला ठेवायचं असेल, आणि पण तरीही मला वाटतं की मद्रास कोर्टनी जे म्हटलंय की लैंगिक संबंध आले की हे लग्नच मानलं पाहिजे, हे मला पटत नाहीये. कारण का काही अशी लोक आहेत जी मुद्दाम लिव्ह इन रिलेशनशिप ऑप्ट करतात. मग अशा वेळेला त्यांच्या स्वातंत्र्याचा विचार आपण करणार आहे की नाही? त्यांना कागदोपत्री लग्न करायचं नसतं, पण तितक्याच जबाबदारीने ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जातात. आणि असं जेव्हा आपल्याला समाजात चित्र दिसतं तर फक्त लग्नाचं लेबल लावून आपण त्या रिलेशनशिपला लेजिटिमेट करू शकतो का? नाहीतर ती रिलेशनशिप इलेजिटिमेट होते का? हा माझा प्रश्न आहे. अशा कुठल्याही क्रिमिनल लॉ मध्ये म्हटलेलं नाहीये की दोन ऍडल्ट्स जेव्हा एका सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये येतात तर तेव्हा तो गुन्हा आहे, असं कुठेच म्हटलं नाहीये. त्यामुळे त्याला लिव्ह इन रिलेशन म्हणूनच आपण ऍक्सेप्ट करूया, त्याला लग्नाचं लेबल लावण्याची काही गरज नाहीये. जी, ही चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपकी आशाएं, आपकी तमन्ना, आपके सपने, अब ये सब सिर्फ सपने नहीं। मुथूट मिनी गोल्ड लोन करे आपके सपने साकार। मुथूट मिनी स्टैंड्स बाय यू ऑलवेज। हल्के हल्के तरंग उठले डोही, हल्के हल्के मोह में सळले देही सानिया। सज्ञान व्यक्तींनी संमतीने शरीर संबंध ठेवले तर तो एक विवाह समजावा असा एक महत्त्वपूर्ण निकाल मद्रास कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न मात्र यामुळे निर्माण झालेले आहेत. याच विषयावर आपण चर्चा करतोय. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा कायंदे यांच्याकडे मी आता जाते. मनीषाजी, रमाजींनी एक चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला होता की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात म्हणजे त्यांना विवाह ही संस्थाच मान्य नाहीये, की विवाह ही गोष्टच त्यांना मान्य नाही आणि म्हणून ते विवाह न करता एकत्र राहतात. अशा वेळेला तो काही गुन्हा नाहीये. मग विवाहाचे त्यांना लेबल या ठिकाणी कशासाठी? नाही, आता कोर्टाने या केस संबंधी जो निर्णय दिलेला आहे तो मी काही म्हणजे पूर्णपणे वाचलेला नाहीये किंवा ती केस देखील मला माहित नाही. कदाचित रमाजींना ती माहिती असेल.
परंतु मला असं वाटतं की दोन लोकांनी म्हणजे एखाद्या पुरुषांनी जर का लग्नाचं आश्वासन दिलं असेल आणि दीर्घकाळ त्या महिलेसोबत त्यांनी काळ घालवला असेल, तर त्यामध्ये नंतर तो जेव्हा जबाबदारी झटकून जातो तर त्या अशा महिलेला प्रोटेक्शन काय, हा एक मुद्दा उपस्थित होतो. या केस संबंधी मला वाटतं तसाच होता की पोटगी तो नाकारत असेल किंवा तिला मेंटेन करायचं सोडून दिलं असेल आणि म्हणून तिला न्यायालयात धाव मागावी लागली. परंतु केवळ शरीर संबंध आला आणि म्हणून तो विवाह झाला असं हे काही माझ्या म्हणजे स्पष्ट होत नाहीये नेमकं काय कोर्टाने म्हटलेलं आहे. परंतु जिथे दोन लोक ठरवून एकत्र येतात आणि लिव्ह इन रिलेशन म्हणजे त्यांना लिगली कुठेही एकमेकांपासून बाइंडिंग नको आहे, मला असं वाटतं की लिगलपेक्षा नैतिक बाइंडिंग जास्ती महत्त्वाचं आहे. कारण शेवटी कागद लग्न जे आहे तर ठीक आहे, पत्रिका छापल्या, लोकांना बोलवलं, लोकांसमोर तुम्ही विवाह केला, पण डिवोर्स घेताना काही लोक तिकडे उपस्थित नसतात बघायला की या दोघांचं नंतर काय होतंय किंवा त्या महिलेचं नंतर काय होतंय. परंतु मला असं वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप शुड बी मोर रिस्पॉन्सिबल, कारण त्या ठिकाणी तुम्ही अतिशय विचार करून एकत्र आलेला असतात आणि म्हणून जबाबदारी ही अधिक वाढते, अकाउंटेबिलिटी अधिक वाढते. आणि अशा वेळेला जेव्हा काही त्या महिलेला त्या पुरुषाने जर का त्रास दिला तर ती कुठे धावणार, कुठे दाद मागणार. तर त्यासाठी तिला कोर्ट उपलब्ध असावं, अशा संबंधासाठी देखील काहीतरी कोर्ट म्हणजे तिचा कुठे त्या संबंधामध्ये, जसं आता डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंडर पण लिव्ह इन रिलेशन्स कवर्ड आहेत. परंतु मला असं वाटतं की ह्यामध्ये हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल किंवा महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. ॲडव्होकेट रमा, तुमच्याकडे मी येते. आत्ता मनीषाजींनी हा जो मुद्दा मांडलेला आहे, तुम्हाला काय वाटतं खरंच लिव्ह इन मध्ये राहिलेल्या त्या महिलेला तशा प्रकारचं कायदेशीर संरक्षण या निर्णयामुळे मिळू शकेल? हो, तिला ते कायदेशीर संरक्षण मिळतंच, पण जसं मी सुरुवातीला उल्लेख केला तर प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा जो 2005चा आहे, तर तो मुळातच अशा प्रकारचे जे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार आहेत ते थांबवण्यासाठी आहेत. आणि त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय या व्याख्येलाही खूप मोठी व्याप्ती दिलेली आहे या कायद्याने. त्यामध्ये मग फक्त शारीरिक आणि मानसिक छळ नसून त्यात आर्थिक छळ आणि लैंगिक छळ असेल तर त्यालाही ग्राह्य धरलेलं आहे. आणि त्यामुळे अशा लिव्ह इन रिलेशनशिप मधले असलेले पार्टनर्स जे आहेत, जर त्यांच्या कुठल्याही अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर ते ह्या कायद्याचा वापर करून त्यांचे हक्क मिळवू शकतात. मैं जाते मेघना पटेल यांच्याकडे. मेघना जी, इंडस्ट्री में हमने बहुत कुछ देखा है, सुना है, तो ऐसे में ये जो निर्णय है क्या सही में इस एक लड़की के लिए ये स्वागतार्ह होगा? हाँ, मुझे लगता है ये निर्णय से काफ़ी लड़कियों के साथ जो भी नाइंसाफ़ी हो रही है वो उससे लड़ने के लिए और शक्तिशाली हो जाएगी कि उनका कोई नाजायज फ़ायदा नहीं उठा पाएगा. उनसे कोई रॉन्ग कमिटमेंट करके फिर उससे मुकर जाना, ये सब चीज़ों से लोग डरेंगे और बचेंगे. जैसे जैसे ये लॉ स्ट्रिक्ट हो रहे, इतना ही नारी अपने आप को सुरक्षित महसूस करेगी और नारी क्या हर फील्ड में औरतें अपने आप को और मजबूत महसूस करेगी, मुझे ऐसा लगता है. पुन्हा एकदा मी ॲडव्होकेट रमा सरोदे यांच्याकडे जाते. रमाजी, यामध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सज्ञान असलेले स्त्री पुरुष एकत्र आले तर तो विवाह ठरावा. मात्र यामध्ये आमिष दाखवून, लग्नाचा आमिष दाखवून ज्या वेळेला शरीर संबंध ठेवले जातात आणि त्यानंतर फसवणूक जर झाली यामध्ये, तर शरीर संबंधाचा पुरावा द्यावा लागणार आहे. तर आपल्याकडे जेव्हा कुठली तरी आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले जातात तर त्याच्यामध्ये मग ही संमती योग्य आहे का हे तपासलं पाहिजे मुळात. जेव्हा ती संमतीच योग्य नाहीये, जेव्हा ती फ्री कन्सेंट नाहीये, तर अशा वेळेला मग आपण त्याला बलात्कार म्हणू शकतो. तर त्यामुळे जे इतर कायदे आहेत उपलब्ध त्याचाही आपल्याला वापर करावा लागेल. पण इथे जर दोघांचीही अशा नात्यासाठी संमती होती आणि कालांतरानंतर त्यांच्यामध्ये जर काही डिस्प्यूट आलं आणि मग जर ती स्त्री अधिकार मागायला गेली असेल तर तिला तो अधिकार निश्चित मिळाला पाहिजे. पण परत एकदा मी नमूद करते, तो लिव्ह इन रिलेशनशिप मधला आहे नातं म्हणून अधिकार तो मिळाला पाहिजे. लग्न असेल तरच आम्ही तो अधिकार देणार